नमस्कार. एक अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्याशी शेअर करत आहे आणि ती माहिती आहे आपल्या जे डॉक्युमेंट आहेत, आपले कागदपत्र आहेत त्याविषयीची. तर अनेक लोकांच्या कागदपत्रामध्ये असा घोळ आहे की त्यांचं आधार कार्डवर नाव वेगळं आहे, त्यानंतर पॅन कार्डवर नाव वेगळं आहे किंवा अजून रेशन कार्डवर परत वेगळं आहे. नवरा बायकोचं नाव असेल तर मग बायकोच्या आधार कार्डवरती नवऱ्याचं नाव वेगळं आलेलं आहे, मुलांच्या आधार कार्डवरती वडिलांचं नाव वेगळं आलेलं आहे. ही जी विसंगती आहे, या विसंगतीचा पुढे जाऊन आपल्याला खूप तोटा होतो आणि मग अचानक कधी कधी ऐन टायमाला तेवढा वेळ भेटत नाही ते सगळं क्लिअर करायला. तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की आपण सर्वांनी आपले सगळे डॉक्युमेंट चेक केले पाहिजे, आपल्या घरच्या सगळ्या मंडळींचे, आणि त्याच्यामध्ये सगळीकडे आपलं नाव सेम आहे की नाही ते आपण पाहिलं पाहिजे. आणि ते फावल्या वेळात जर आपण ते केलं तर मग ऐन टायमाला जेव्हा आपल्याला एखादं महत्त्वाचं काम असतं तेव्हा आपली ससे होलपट होत नाही किंवा आपली तारांबळ उडत नाही. आता शाळेमध्ये पहा, अपार आय डी वगैरे, मुलांच्या ते आधार कार्ड लागतो, तिथं ते त्यांचा आय डी क्रमांक तयार करायचा असतो. तर त्यामध्ये आईवडिलांचे आधार कार्ड घेतात ओळख म्हणून. जर नावात विसंगती असली तर ते घेत नाहीत. कधी कधी आपलं पी एफचा क्लेम असतो, त्याच्यामध्ये सुद्धा तुमची जर जन्मतारीख, नाव हे जर वेगळं असेल तर ते होत नाही. त्यामुळं ते अचानक असं काही होण्यापेक्षा आधीच फावल्या वेळामध्ये काय करायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी चेक करून आपल्याला ते सगळं क्लिअर करून भेटते. तर ते कुठे कुठे संबंधित कार्यालयात जाऊन ते सगळं क्लिअर करून ठेवलं पाहिजे, जेणेकरून पुढे आपल्याला आपल्या कामामध्ये किंवा आपल्या मुलांच्या काही डॉक्युमेंटेशन असेल त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आणि आपली वेळेला तारांबळ होणार नाही. तर आज जर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः तुमचे डॉक्युमेंट चेक करून पहा. अनेक विसंगती त्याच्यामध्ये आहेत. बरेच वेळेस माहीत पण नाही आपल्याला की असं आहे. इंग्लिश नावं असतात, समजा प्रदीप नाव आहे, PRADIP हे पण प्रदीप आहे, PRADEEP हे पण प्रदीप आहे. तर मग ते EE का आय हा गोंधळ होतो. काही ठिकाणी EE असतं, काही आय असतं, आणि मग त्यावेळेस जेव्हा ते व्हॅरिफिकेशन होतं त्याच्यात ते डिस्क्रिपन्सी दाखवतं आणि ते काम होत नाही आपलं. तर सगळीकडं सेम नाव असलं पाहिजे, ही काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि हे आपण फावल्या वेळेत केलं तर आपल्याला त्रासही होणार नाही आणि आपलं जे महत्त्वाचं काम आहे वेळेला तेही होईल. तर एवढ्या सगळ्या माहितीवरून तुम्ही सगळे सजग व्हाल अशी आशा आहे. मलाही असे काही अनुभव आले म्हणून तुमच्याशी मी शेअर केलं. माझं स्वतःचा PF काढताना जन्मतारीख चुकली होती, तर त्याच्यामुळं ते खूप पुढे जाऊन ते अजूनही तो प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे सॉल्व झाला नाही. त्यामुळं ते परत नंतर सगळं पुलाखालून पाणी गेल्यानंतर दुरुस्ती करण्यापेक्षा आधीच ह्या गोष्टी केलेल्या बऱ्या. आणि सगळ्यांच्या बाबतीत हे असं आहे, त्यात आपलाही दोष नाही आहे, कारण की पूर्वी एवढे काही डॉक्युमेंट असे एकत्र लागत होते असं नाही. पण आता सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळं ते KYC वगैरे करतो तिथं ते लागत असतं. आणि तिथे मग मात्र असं काही गोंधळ होतो. शाळेत मुलांनाही त्याचा फार उपयोग होत असतो. मुलांचं आधार कार्ड, त्याच्या आईचं आधार कार्ड, वडिलांचं आधार कार्ड, या सगळीकडे वडिलांचं नाव सेम असलं पाहिजे किंवा आईचं नावही सगळीकडे सारखं असलं पाहिजे, याची आपण काळजी घ्या. आणि मला काय म्हणजे फार वेळ लागतो असं नाही, फक्त ते एकदा कळलं आपल्याला की ते संबंधित कार्यालयात जाऊन आपण ते दुरुस्ती करून घेऊ शकतो. तर मला वाटतं इतकं पुरेसं आहे. आणि हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सगळेजण एकदा चेक कराल की आपलं सगळं क्लिअर आहे की नाही. असेल तर वेलकम, नसेल तर दुरुस्ती करून घ्या. आणि नाही केली दुरुस्ती तर जेव्हा तुम्हाला अडचण येईल तेव्हा तुम्हाला माझी आठवण येणारच आहे. धन्यवाद.